नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 4 कॉम्प्युटेशनल जॉमेट्री यामध्ये चॅप्टर 4 प्लेन्स अँड स्पेस कर्व्स मध्ये आज आपण एक इम्पॉर्टंट टाईप ऑफ एक्झाम्पल बघतो आहोत. एक्झाम्पल 1 बघ. ऑब्टेन 8 युनिफॉर्मली स्पेस्ड पॉईंट्स ऑन the circle x square plus y square is equal to 1. टाईप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता या प्रॉब्लेममध्ये नंबर ऑफ पॉईंट्स 8 आहेत, म्हणजे n इज इक्वल टू तू लिहायचं 8. इक्वेशन ऑफ सर्कल स्टँडर्ड फॉर्ममध्ये तुला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, वेअर आर इज रेडियस. मग इथं आर स्क्वेअर जर 1 आहे तर त्याचं स्क्वेअर रूट पण 1, म्हणजे आर इज इक्वल टू 1 येणार. सो एन इज इक्वल टू 8, आर इज इक्वल टू 1. मग त्यानंतर तुला डेल्टा थिटा काढायचा असतो. डेल्टा थिटासाठी फॉर्म्युला असतो 2 पाय अपॉन एन. दॅट इज 2 पाय अपॉन एनची किंमत 8. 2 4 जा 8 म्हणजे पाय बाय 4. सो डेल्टा थिटाची किंमत झाली पाय बाय 4. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार तेव्हा लिहिणार θ1 इज इक्वल टू 0 अँड इनिशियल व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आर x1 y1. x1 साठी फॉर्म्युला आहे आर कॉस θ1. आता आर इज इक्वल टू तो 1 आहे. कॉस θ1 तर आपण 0 घेतलं. कॉस थिटा म्हणजे कॉस 0 ची किंमत तर 1 असते. 1 इंटू 1 दॅट इज 1. सो x1 इज इक्वल टू झाला 1. मग y1 साठी पण फॉर्म्युला आहे आर साइन θ1. आर इज 1, साइन θ1 इज 0 आणि साइन 0 हा 0च असतो, म्हणजे 1 इंटू 0 इज 0. अशा रीतीनं y1 इज इक्वल टू झाला 0. म्हणजे पहिला पॉईंट जो आहे तो x1 y1 म्हणजे 1 0 झाला. दिस इज फर्स्ट पॉईंट. डेल्टा थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 आहे. मग साइन ऑफ डेल्टा थिटा काढून घेऊ, जो की आपल्याला पुढे लागतो. म्हणजे साइन ऑफ डेल्टा थिटा तर पाय बाय 4 आणि साइन पाय बाय 4ची किंमत असते 1/√2. त्याचप्रमाणे आपण कॉस डेल्टा थिटा पण काढून घेऊ, जो की आपल्याला हा पण पुढे लागणार आहे. मग कॉस डेल्टा थिटा आहे पाय बाय 4, म्हणजे कॉस ऑफ पाय बाय 4 असतो 1/√2. अशा रीतीनं साइन ऑफ डेल्टा थिटा आणि कॉस ऑफ डेल्टा थिटा आपण काढून घेतले, ते दोघंही 1/√2 आले. आता आपण फर्स्ट पॉईंट तर काढला होता, जो की 1 0 आम्हाला मिळाला. मग सेकंड पॉईंट काढू. आम्हाला 8 पॉईंट काढायचे आहेत, असे 8. फर्स्ट झाला. आता सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट काढण्यासाठी म्हणजे x2 आणि y2 हे सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत. मग x2 साठी फॉर्म्युला काय आहे तर x1 कॉस डेल्टा थिटा मायनस y1 साइन डेल्टा थिटा. फॉर्म्युला लक्षात ठेव आणि हा फॉर्मॅटसुद्धा लक्षात ठेव. आता या फॉर्मॅटनेच आपल्याला पुढचे पॉईंटसुद्धा लिहायचे आहेत. एक्ससाठी हे, तर वायसाठी काय माहिती का, y2 इज इक्वल टू x1 साइन डेल्टा थिटा प्लस y1 कॉस डेल्टा थिटा. म्हणजे हे इंटरचेंज झालेले आहेत. x2 मध्ये कॉस डेल्टा थिटा अगोदर, साइन डेल्टा थिटा नंतर. एक्सच्या कोऑर्डिनेटमध्ये मायनस साइन घ्यायचं दोघांच्या मध्ये, हे पण लक्षात ठेव. वायचे कोऑर्डिनेट लिहिताना साइन डेल्टा थिटा अगोदर, कॉस डेल्टा थिटा नंतर आणि वायच्या कोऑर्डिनेटमध्ये प्लस साइन राहणार. म्हणजे इथं मायनस साइन, इथं प्लस साइन. याची सुरुवात कॉस डेल्टा थिटानं, याची सुरुवात साइन डेल्टा थिटानं. x2 लिहिताना इथं x1 येणार, इथं y1 येणार. y2 लिहिताना x1 y1च लिहिणार. आता x1 आहे 1. कॉस डेल्टा थिटा तू मगाशी काढला होता 1/√2. y1 आहे 0 आणि साइन डेल्टा थिटा 1/√2 तू काढलं होतास.
मग अशा रीतीनं 1 इंटू 1/√2 गुणाकार येणार 1/√2 आणि हा गुणाकार तर 0 येणार. म्हणजे x2 1/√2. मग y2चे x1 साइन डेल्टा थिटा प्लस y1 कॉस डेल्टा थिटा हा फॉर्म्युला आहे. x1 आहे 1, साइन डेल्टा थिटा आहे 1/√2, y1 आहे 0, कॉस डेल्टा थिटा तो पण 1/√2. मग हा गुणाकार 1/√2, हा गुणाकार 0, म्हणजेच y2 झाला 1/√2. अशा रीतीनं सेकंड पॉईंट काय मिळाला आम्हाला? x2 y2. x2 आला 1/√2, y2 पण आला 1/√2, म्हणजे हा झाला सेकंड पॉईंट. आता तू थर्ड पॉईंट काढणार आहेस. थर्ड पॉईंटसाठी हा x आणि हा y हे दोन कोऑर्डिनेट काढण्यासाठी x3 काय फॉर्म्युला लिहिशील? इथं जर 3 लिहिलं तर इथं 2 लिहितात, एक अलीकडचं असतो. इथं 3 लिहिलं तर इथं 2, म्हणजे इथं जर x3 तर इथं तू x2 लिहायचा, इथं y2 लिहायचा. पहिल्यांदा कॉस डेल्टा थिटा असतो, मध्ये मायनस साईन असतं, मग साईन डेल्टा थिटा. मग x2 ची किंमत 1/√2 होती. कॉस डेल्टा थिटा सुद्धा 1/√2 होता, मायनस y2 1/√2 होता. तर साइन डेल्टा थिटा पण 1/√2, म्हणजे हा गुणाकार झाला 1/√2 इंटू 1/√2 म्हणजे 1/2, मायनस 1/√2 इंटू 1/√2 म्हणजेच 1/2. मग 1/2 मायनस 1/2 म्हणजे 0. सो x3 मिळाला 0. हा x3 0 मिळाला. मग y3 साठी काय फॉर्म्युला आहे? y3 म्हणजे x2 साइन डेल्टा थिटा प्लस y2 कॉस डेल्टा थिटा. x2 आहे 1/√2, साइन डेल्टा थिटा 1/√2, हे प्लस साइन. y2 आहे 1/√2, कॉस डेल्टा थिटा सुद्धा 1/√2, म्हणजे हा गुणाकार झाला 1/2 मध्ये प्लस हा गुणाकार पण 1/2. सो 1/2 प्लस 1/2 म्हणजेच 1. अशा रीतीनं y3 मिळाला 1. मग हा y3 1, x3 0, तर थर्ड पॉईंट काय झाला? 0 1. मग आपण फोर्थ पॉईंट काढूया. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. आता x4 जरी इथे लिहिलं तर इथे x3 y3 येणार, आणि कॉस डेल्टा थिटा अगोदर, मध्ये मायनस साईन, साइन डेल्टा थिटा नंतर. हे झालं एक्स कोऑर्डिनेटसाठी. म्हणजे x3 आहे 0, कॉस डेल्टा थिटा 1/√2, मायनस y3 आहे 1, साइन डेल्टा थिटा आहे 1/√2, म्हणजे हा गुणाकार 0 आहे, म्हणजे मायनस हा गुणाकार आहे 1/√2. थोडक्यात x4 ची किंमत झाली मायनस 1/√2. मग y4 साठी काय लिहितो आपण? x3 साइन डेल्टा थिटा अगोदर प्लस साइन देतो, y3 कॉस डेल्टा थिटा हा नंतर लिहितो. मग अशा रीतीनं x3 तर 0 आहे, साइन डेल्टा थिटा आहे 1/√2, हे प्लस साइन, y3 आहे 1 आणि कॉस डेल्टा थिटा आहे 1/√2. मग हा गुणाकार जर करशील तर तो 0, हा गुणाकार येणार 1/√2. थोडक्यात y4 इज इक्वल टू 1/√2 असं तू लिहिशील. म्हणजे x4 y4 हा झाला फोर्थ पॉईंट. मग तू काय लिहिशील? फोर्थ पॉईंट मायनस 1/√2 आणि 1/√2. हे बघ, हे x4 हे y4 या इथे लिहिले. अशा रीतीनं फोर्थ पॉईंट आम्हाला मिळाला. आता आपल्याला फिफ्थ पॉईंट काढायचा आहे. सो फिफ्थ पॉईंट कोऑर्डिनेट काय असतात? फॉर्म्युला माहिती आहे तुला. x5 हा फिफ्थ पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट. x5 फॉर्म्युला कसं लिहिशील? x4 कॉस डेल्टा थिटा मायनस y4 साइन डेल्टा थिटा. याच्यात जर किमती भरल्यास तर x4 ची किंमत आहे मायनस 1/√2, कॉस डेल्टा थिटाची किंमत आहे 1/√2, हे मायनस साइन, y4 आहे 1/√2, तर साइन डेल्टा थिटा आहे
तो पण 1/√2. हा गुणाकार जर केलास तर तो येणार -1 × 1 दॅट इज 1. तर √2 × √2 म्हणजे 2. हे -1 × 1 दॅट इज 1 आणि √2 × √2 दॅट इज 2. मग -1/2 आणि -1/2 यांची जर ॲडिशन केली तर ती येणार -1. मग अशा रीतीनं x5 तुला मिळाला -1. मग y5 काढ. फॉर्म्युला तुला माहिती आहे, x4 sin डेल्टा थिटा प्लस y4 cos डेल्टा थिटा. x4 आहे -1/√2, sin डेल्टा थिटा आहे 1/√2 प्लस y4 आहे 1/√2, cos डेल्टा थिटा 1/√2. हा गुणाकार जर केलास तर तो येणार -1/2, कारण 1 × 1 म्हणजे 1 आणि √2 × √2 म्हणजेच 2 आणि हे मायनस साईन ॲज इट इज, हे प्लस साईन, परत 1/√2 × 1/√2 म्हणजेच 1/2. मग -1/2 प्लस 1/2 0 येणार. अशा रीतीनं y5ची किंमत येणार आहे 0. मग 5th पॉईंट तू काय लिहिशील? -1 0. x5ची किंमत -1, y5ची किंमत 0. हा झाला 5th पॉईंट, -1 0. मग 6th पॉईंट काढ. x6 इज इक्वल टू x5 कॉस डेल्टा थिटा मायनस y5 साइन डेल्टा थिटा. x5 आहे -1, कॉस डेल्टा थिटा 1/√2 मायनस y5 आहे 0, तर साइन डेल्टा थिटा 1/√2. पण हा गुणाकार जर 0 येतोय तर फक्त हेच लिहिशील तू, -1/√2. हा झाला x6. y6 काढायचा. x5 साइन डेल्टा थिटा प्लस y5 कॉस डेल्टा थिटा. मग x5 आहे -1, साइन डेल्टा थिटा आहे 1/√2 प्लस y5 आहे 0 आणि कॉस डेल्टा थिटा आहे 1/√2. पण हा गुणाकार 0 येणार, त्यामुळे फक्त हाच गुणाकार तू लिही, -1/√2. हे झालं y6. अशा रीतीनं मग 6th पॉईंट जो तू लिहिशील, x6 y6च्या किमती लिहिशील. x6ची किंमत आहे -1/√2, y6ची किंमत सुद्धा -1/√2. हा झाला 6th पॉईंट. मग आपण 7th पॉईंट काढणार, म्हणजे x7 आणि y7 काढायचं. x7 फॉर्म्युला काय लिहिशील तू? x6 कॉस डेल्टा थिटा मायनस y6 साइन डेल्टा थिटा. x6 आहे -1/√2, कॉस डेल्टा थिटा 1/√2 मायनस y6 -1/√2, साइन डेल्टा थिटा 1/√2. अशा रीतीनं हा जर गुणाकार करशील तर -1 × 1 दॅट इज 1 आणि √2 × √2 म्हणजे 2. म्हणजे हा गुणाकार झाला -1/2. हे मायनस म्हणजे प्लस. 1 × 1 1 आणि √2 × √2 म्हणजेच 2, सो 1/2. मग हा मायनस आणि प्लस 1/2 कट होतील, सो x7ची किंमत येणार 0. मग तू y7 काढशील. y7 म्हणजे x6 साइन डेल्टा थिटा प्लस y6 कॉस डेल्टा थिटा. x6 आहे -1/√2, साइन डेल्टा थिटा आहे 1/√2 प्लस y6 आहे -1/√2, कॉस डेल्टा थिटा म्हणजे 1/√2. हा गुणाकार जर करशील तो -1/2 येणार, हा गुणाकार करशील तो पण -1/2 येणार. -1/2 आणि -1/2 यांची जर तू ॲडिशन करशील तर ती येणार -1. म्हणजे y7ची किंमत आली -1. अशा रीतीनं तुला 7th पॉईंट काय मिळाला? तर x7 y7 म्हणजे 0 -1. 8th पॉईंट तुला काढायचा आहे. सो x8 इज गिवन बाय x7 कॉस डेल्टा थिटा मायनस y7 साइन डेल्टा थिटा. x7ची किंमत तर 0 आहे, 1/√2 ही कॉस डेल्टा थिटाची किंमत मायनस y7ची किंमत आहे -1
साईन डेल्टा थिटा आहे 1/√2. मग हा गुणाकार तर 0 येतोय, म्हणजे हाच फरक आहे, विसरून जा. मायनस मायनस प्लस 1/√2. सो x8ची किंमत झाली 1/√2. मग y8 काढायचं. y8साठी फॉर्म्युला लिहिशी तू x7 साईन डेल्टा थिटा प्लस y7 कॉस डेल्टा थिटा. सो x7 0 आहे, साईन डेल्टा थिटा आहे 1/√2 प्लस y7 आहे -1 कॉस डेल्टा थिटा 1/√2. हा गुणाकार तर 0, म्हणजे फक्त हा गुणाकार -1/√2. ही झाली y8ची किंमत. म्हणजे 8th पॉईंट झाला 1/√2 आणि -1/√2. मग आपण 9th पॉईंट काढूया. x9 इज इक्वल टू x8 कॉस डेल्टा थिटा मायनस y8 साईन डेल्टा थिटा. हा x8 आहे 1/√2, कॉस डेल्टा थिटा आहे 1/√2 मायनस हे मायनस y8ची किंमत आहे -1/√2, साईन डेल्टा थिटाची किंमत आहे 1/√2. आणि अशा रीतीनं जर तू हा गुणाकार करशील तर तो येणार 1/2. हे मायनस मायनस होणार प्लस, आणि हा गुणाकार करशील तो येणार 1/2. 1/2 प्लस 1/2 म्हणजेच 1. अशा रीतीनं x9 झाला 1. मग y9 काढायचं. x8 साईन डेल्टा थिटा प्लस y8 कॉस डेल्टा थिटा. x8ची किंमत 1/√2, साईन डेल्टा थिटा 1/√2 प्लस हे प्लस y8 -1/√2 कॉस डेल्टा थिटा 1/√2. हा गुणाकार करशील 1/2. हे प्लस मायनस मायनस, हा गुणाकार करशील तो होईल 1/2 प्लस 1/2 -1/2 म्हणजे 0. थोडक्यात तुला x9 मिळाला 1, y9 मिळाला 0. अशा रीतीनं 9th पॉईंट तुला मिळालेला आहे 1 0. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते की तू फर्स्ट पॉईंट घेतला इनिशियल, तो इथूनच सुरुवात झाला, आणि फायनली आपण परत 9वा पॉईंट इथंच मिळवलेला आहे. म्हणजे हे सगळे पॉईंट आपण एका तक्त्यामध्ये व्यवस्थित जर लिहिले तर ते आपण असं लिहिणार: नंबर ऑफ पॉईंट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, 8 and 9 पॉईंट. आणि ते x1 y1 x2 y2 अशा फॉर्ममध्ये आपण लिहिलेले आहेत. फायनली x9 y9 ह्या किमती आपण जर इथे लिहिल्या तर ते आपण तक्त्याच्या स्वरूपात सर्कल x² + y² = 1 वरचे 8 पॉईंट हे या पद्धतीने लिहिणार. हे झाले 8 पॉईंट. तर मित्रांनो, अशा टाईपचा हा क्वेश्चन असतो, परीक्षेला विचारला जातो. फक्त याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.